ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे भरभरून प्रेम देत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, खूप लोकांचे आता कमेंट सुद्धा यायला लागलेले आहेत। परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता। ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही, कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते। तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता। खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते। त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा, परवरीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे। आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता। आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल। आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल। कारण काय होतं, ज्या दिवशीची रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही, त्यामुळे वेळ निघून गेलेली असते। त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झालाय त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे, चांगल्या प्रकारे करता येईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2024 चे असणार आहे। 18 ते 24 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य, मीन राशी। या काळात आपल्याला पुन्हा एकदा ज्या काही घटनातून किंवा गोष्टीतून अपमान सहन करावा लागला होता किंवा अशा घटनेतून आपली प्रतिमा मलिन झाली होती ती सुधारण्यासाठी किंवा आपले असलेले कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करून आपल्याला स्वतः सिद्ध होण्यासाठी उत्तम संधी या काळामध्ये आपल्याला लाभू शकते किंवा असे अवकाश या काळामध्ये आपल्याला पुन्हा मिळू शकते। अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही, म्हणून याची आपण विशेष नोंद घेऊन यासाठी कार्यरत राहणे खूप हिताचे ठरेल। आपल्या आळशीपणामुळे किंवा हलगर्जीपणामुळे आपले मोठे नुकसान या काळात होऊ शकते। व्यावसायिकांना व्यवसायाचे ताणतणाविक वातावरण सतत घडू शकते किंवा ताणतणाचे वातावरण असू शकते। मोठी गुंतवणूक करणे किंवा जुने घेणे देणे यामुळे थोडासा मानसिक त्रास सुद्धा, आर्थिक त्रास सुद्धा या काळामध्ये होऊ शकतो। ते झाल्यामुळे कदाचित आपले नुकसान सुद्धा होऊ शकते। या काळामध्ये आत्मविश्वास वाढवून आत्मबलाने पुन्हा एकदा जोमाने काम करून आपली जी मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा अडलेले काम, अपुरे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी योग्य संधी या काळात लाभेल। याचा आपण पुन्हा एकदा विचार करून त्या कामासाठी आपण कार्यरत व्हावे। या काळात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 20 आणि 21, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणारा हिरवा किंवा पोपटी कलर, याचा आपण लाभ करून घेऊ शकता। या येणाऱ्या 21 तारखेला गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपण शक्यतो विष्णूंची आणि सद्गुरूंची उपासना करा। शेवंतीची पिवळी फुलं व तुळशीची माळा अर्पण करून होईल तितका श्री गुरुदेव दत्त जप किंवा स्वामी समर्थांचा जप किंवा आपण ज्या सद्गुरूंची उपासना करत आहात त्या सद्गुरूंचा जप तप करा किंवा त्या ठिकाणी असलेल्या सद्गुरू तुल्य व्यक्तींना पिवळी वस्त्र, पिवळी फुलं दान करून नमस्कार करा, आशीर्वाद घ्या, खूप अडचणी दूर होतील। मित्रांनो, आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या आपण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही। जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा, अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा। कारण काय आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्याने अतिथी देवो, हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात। त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना, याची मात्र आपण काळजी घेत राहावी। या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही, परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल, काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा।
त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील, त्यांना काही दुःख असेल, काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे